नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाव बहिणीनं, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला हो का निघाली तालुक्याला. आता तालुक्याला जायची तयारी झाली. तर म्हणलं काल नाही व्हिडिओ टाकला, चला म्हणलं आज व्हिडिओ टाकावा. परत तालुक्याला गेल्यावर दिवसभर कामाच्या ह्याने काही जमत नाही भाव बहिणीनं. जेवण ही केलं आताच मस्तपैकी. अपूर्वाने केलं तर वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी. जेवण केलं. दाजी गेल्या तुमचं बाहेर, बसली दाजीची वाट बघत तालुक्याला जायला. शिवण्याला वाटलं गावालाच निघाली काय नव्हे. तर भाऊ बहिणीनं 2 दिवस झालं काय व्हिडिओ काय आलं नाही, तर व्हिडिओ काय टाकलं नाही. तर म्हणलं चला आज टाकावं तो व्हिडिओ. परत तुम्हाला सांगते तालुक्याला गेल्यावर लय उशीर होतो यायला. आता तुमच्या पूनमताईच्या जीवनातले अपडेट काय तुमच्यापर्यंत पोहोचना झाली होय. पुरीला सुट्ट्या लागल्या. 2-4 दिवस झाला आता शाळा भरत. अजून किती दिवसांनी? 15 जूनला शाळा भरत त्यांची. पण कुठे हिंडाय फिरायला नाही. त्यांना आवडत नाही माझ्यासारखंच हिंडाय फिरायला होय. बरं आहे आपलं काला चुरून खाल्लाय चाललंय खायचं काम. तिला बी माझ्याशिवाय माझ्यासारखं जमत नाही. म्हणजे मला जसं जमतं ना, मला जसं काला चुरून खायला लागतं ना, तसं तिला बी काला चुरून खायला लागतं. काल्याशिवाय पोट भरत नाही. सवय लागली ना आता काला चुरून खायची, त्यामुळं. आला का तुझं बघ. ही काय बॅग फिक तयार केली जायला. त्या दिवशी गेली होती, 2-3 दिवस झालं गेली होती. पण तुम्हाला सांगते मशनीचं सामान भरून आणलं. आज जायचंय, आज पण महत्वाचं काम आहे जरा, त्याच्यामुळं जायचंय. म्हणलं यावं जाऊन. शिलाई मशनीचं सामान भरलं. सामान संपलं होतं शिलाई मशनीचं. अस्तर, दोऱ्याच्या गुंड्या, लेस आणलं शिलाई मशीनचं सामान भरून. उन्हा तानाचं जाऊ वाटणं बघा. लय मरणाचं ऊन बाहेर चिंग 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 करतंय. पण आणि उशिरा जावं तर दुकानं बंद होत्या ती जाऊस करूस तर. आता रस्त्याची कामं चालल्यात भाऊ बहिणींनो. रस्त्याच्या कामामुळे सारं रस्तं उकरून ठेवल्यात. मग अर्धा तासात जातय माणूस, तिथं 1 तास लागतोय जायला. म्हणजे असा प्रॉब्लेम झालाय बघा. बाय 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 बाय. जेवलं की झोप लागते तुम्हाला सांगते. जेवण ही केलंय. दाजी गेलं तर तुमचं बाहेर. तेव्हा बस थांबली वाट बघत. हो का 10-11 वाजताच मरणाचं फटकाय ऊन चालू होते. चप्पल आणली नवी घालायचं ध्यान नाही बाय मला. नवी चप्पल आणली की मी धावते तुम्हाला कसली आहे. घातली नाही अजून. तिला शिवण्याला एक आणली, मला एक आणली. ही मला आणली. त्या दोघीला आणायची. पेरावनची आहे का पेरावन. त्यांना आणीन आता शाळा भरल्यावर. आज नवी चप्पल घालून जाते तालुक्याला.
कवाची की येतंय दाजी तुमचं कुणाच ठाव. उन्हा तानाचं परत जाऊ वाटत नाही भाऊ बहिणीनं कुठं. ऊन लागायला लागल्यावर नको वाटतं जायला. घर ह्याच्यातच बसते. आण ग खुर्ची अलीकडे ती. आपी कशी शिकली तसा शिकायचा तो बी सोडायला. अरे 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 दमल्यावानी होतंय माणूस. आज काय सकाळी उठल्यापासून काय जम्पर शिवलं नाही, नाही तर सकाळचं उठलं की चालू करते शिवाय. तू पाठच अलाराम लावून ठेवते 10-11 वाजता उठते का ग? नाही अलाराम तर पाठच लावते. आणि मला अलाराम लावायचा आणि मला अलाराम लावायचा. अरे अलाराम मोबाईल घेतला की लगेच घेऊन जाते परत. झोप लागली मला. गुंगाय लागलं डोळं माझं. गुंगाय लागलं गुंगाय. कसली पुस्तकं आणायची ती तुला? नववीची. लिहून दे बरं कसली पाहिजे ती बघू जमलं तर. आणि ती लिहून दे. इंग्लिश मिडियमचीच ना? काय काय लागतंय? इंग्लिश मिडियमची नाही, सेमी मधून. हा इंग्लिश मिडियम म्हणशील सगळी द्यायच्या. म्हणजे इंग्लिश मधूनच ना? इंग्लिश मधून मराठीतून सुद्धा इंग्लिश मधून आणशील. पहिले तसल्या ना असले ग्लास होते त्याच्यात कॉफी वाणी काय आणायची पहिलं. गलास होत त्यात कॉफी वाणी आणायची त्या. हा स्वप्न पडलं असेल तुला. वाढूळ झोपली होती त्याच्यामुळे. बराबर का नाही बाबा बहिणीने वाढूळ पर्यंत झोपली होती त्याच्यामुळे स्वप्न पडलं असेल तिला काहीतरी. नाही नाही तसंच दिसतंय. काय आणायची ग आपण? ती कॉफीचं नाही वय. ती कॉफी तयार करायचं तसलं ती म्हणतात. ती नाही का तू जिमला जायची ग. हा चहा नव्हता प्यायला लागला. मम्मी पहिले ती तसलं आणायला लावायची. ती लय भारी लागायची. काय असू दे बाया काय बी. होय भाऊ बहिणीनं सांगा त्या पुरेला असू दे म्हणावं काय. नवऱ्याची वाट बघते. आलं बाय मिस्टर आलं. आलं मिस्टर आलं. मिस्टर आलं.